ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आदिवासी शेतकरी मजुरांच्या प्रलंबित मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव एकवटलेत। नाशिकहून मुंबईच्या दिशेनं निघालेलं किसान सभेचं लाल वादळ पुढच्या 3 दिवसात मुंबईमध्ये धडकणार आहे। सध्या हे लाल वादळ नाशिक मुंबई महामार्गावर असून संपूर्ण महामार्ग आंदोलकांनी व्यापून टाकलाय। हजारोंच्या संख्येनं आदिवासी बांधव मोर्चात सहभागी झालेत। काल मोर्चाचा मुक्काम इगतपुरीमध्ये होता। कसारा घाटातून मोर्चा पुढच्या दिशेनं निघणार आहे। आज ठाणे जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पुढच्या 3 ते 4 दिवसात किसान सभेचं लाल वादळ मुंबईत धडकणार आहे। मोर्चाच्या शिष्टमंडळाची आज सरकारच्या प्रतिनिधींसोबत चर्चा होणार आहे। आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळावे, पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेकडे वळवलं पाहिजे यासह विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आहे। किसान सभेचा मोर्चा आज पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। नाशिक जिल्ह्यातील घाटनदेवी परिसरातील आजच्या मुक्कामानंतर हा मोर्चा कसारा घाटातून पुढे जातोय। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आजच सरकारच्या शिष्टमंडळासोबत मोर्चाचे पदाधिकारी यांची बैठक देखील होणार आहे। कॉम्रेड अजित नवले आपल्यासोबत आहेत। सर, आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, आज काय काय अपेक्षित आहे? काल महाजन यांनी प्रत्यक्ष भेट दिली आणि त्यांनी सांगितलं की पहिली मंत्र्यांबरोबर बैठक होईल आणि मग नंतर ज्या मागण्यांवर जर काही एकमत होत असेल तर मग माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर सुद्धा बैठक होईल, असं चर्चेच्या पातळीवर त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। एकही मागणी खरं म्हणजे मार्गी लागत नाही, मान्य केली जाते, लेखी दिली जाते, विधानसभेच्या पटलावर मांडलं जातं। संबंध करार किसान सभेबरोबर केलेला स्वतः मुख्यमंत्री मांडतात, 2दा झालेलं आहे। आता असं होऊन सुद्धा जर हे प्रत्यक्षात अंमलात येत नसेल तर कुठेतरी राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे, हे अगदी स्पष्ट गोष्ट आहे। आणि म्हणूनच हा मुद्दा आज आम्ही लावून धरणार आहोत की आता हे प्रश्न खरोखरच मिटेपर्यंत आणि प्रत्यक्षात अंमलात येईपर्यंत, लोकांना जमिनी मिळेपर्यंत, वनाधिकारच्या असतील, देवस्थानच्या असतील, इनामच्या असतील, वर्कर्स जमिनी असतील, बाकी सगळं हे नंबर 1चा मुद्दा आहे। सरकारने 2018 मध्ये जे काही लिखित स्वरूपामध्ये ते मान्य केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे। मुद्दा हा फक्त अंमलबजावणीचा राहिलेला आहे। आता शासनाची ती इच्छाशक्ती दिसत नाही। आता खरं म्हणजे आता एवढे हजारो शेतकरी आज ह्या थंडीमध्ये आणि भर उन्हामध्ये रस्त्याने निघालेले आहेत, याची जरासुद्धा सरकारला कणव नाही आहे। लवकरात लवकर त्यांनी मान्य केलं पाहिजे। आता समयबद्ध ते मागच्या वेळेसही दिलं होतं, अजूनही आता ते काय करणार त्याच्या पुढे आम्ही बघूया। शिष्टमंडळ जेव्हा जाईल आणि चर्चा होईल त्यावेळेस आपल्याला समजेल काय करणार आहे ते सरकार। एका बाजूला चर्चा सुरू राहणार आहे आणि दुसऱ्या बाजूला मोर्चा देखील सुरू राहणार आहे, त्यामुळे तत्काळ अंमलबजावणी सुरू व्हावी ही अपेक्षा घेऊन आज शिष्टमंडळ सरकारच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे। आता सरकार नेमकं आणखी नवीन काय आश्वासन देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी।